श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर बघा, आज आहे शुक्रवार आणि छान अशी सकाळ झालेली आहे। आता आलेली आहे चहा ठेवायला। चहा ठेवून तुळशीची पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर देवपूजा आहे, स्वयंपाक आहे, तसं आणखीन बरंच काम आहे। तर चला, तर आजचं डेली रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता तुम्हाला बोलत बोलत मस्तपैकी चहा ठेवते, कारण सकाळी सकाळी चहा पिले की मस्त आपलं कामाला तरतरी येते आणि चहा ठेवून मग तुळशीची पूजा वगैरे करायला जाते। तर बघा, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचं मी तुमच्याशी रुटीन शेअर केलेलं आहे। पण रुटीन तर शेअर केलेलं आहे, पण मी आज तुमच्याबरोबर एक वेगळ्याच विषयांवर बोलणार आहे। वेगळा विषय म्हणजे काय, थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल वेगळ्या विषयावर म्हणजे कुठल्या विषयावर बोलणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मी नॉनव्हेज खाते का? एक स्वामी भक्त किंवा एक दत्त भक्तांनी नॉनव्हेज खावं का? किंवा विठ्ठलाचे भक्त असतील, स्वामीचे भक्त असतील किंवा दत्त महाराजांचे भक्त असतील, तर मी तर सगळ्याच देवांची भक्ती करते, त्याच्यामुळे हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे। तर हा मला खूप दिवस झाले, हा प्रश्न मला एका ताईंनी विचारला होता, यूट्यूबवरच्या ताईंनी नाही, असंच माझ्या एका रिलेटिव्हनं विचारला होता। तर बघा, आम्ही सुवासिनी जेवायला गेलो होतो आणि तिथं नॉनव्हेजच्या सुवासिनी होत्या। तर मग मी सुवासिनीचं कुंकू तर होतं मला, त्याच्यामुळे मला जावं लागत होतं, पण मी त्यांना सांगितलं की मी नॉनव्हेज खात नाही। मग तिथं माझ्यासाठी वेगळा स्वयंपाकसुद्धा केलेला होता। तर तिथं शेजारी एक जण बसलेले होतं, तर त्यांनी विचारलं, तुम्ही का नॉनव्हेज खात नाही? तुम्ही स्वामी भक्ती करता म्हणून का? आणि त्या म्हणाल्या, मग स्वामी भक्ती करताय तर मी पण स्वामी भक्त आहे आणि मी पण स्वामींचं तारक मंत्र, स्वामींची सेवा ही सगळं करते, पण मी नॉनव्हेज खाते असं त्या म्हणल्या। मग मी त्यांना हसून उत्तर दिलं की तसं नाही, मी नॉनव्हेज पहिल्याचपासून खात नाही। आणि तिथं तो विषयही झाला, पण कुठंतरी माझ्या डोक्यामध्ये हे घोळत राहिलं की स्वामी भक्ती करता, मग दत्त महाराजांची भक्ती करता स्वामींची, आणि दत्त महाराजांची जर खरंच तुम्ही भक्ती करत असाल, दत्त महाराजांचाच अवतार स्वामीसुद्धा आहेत, खरं तर नॉनव्हेज खाऊच नाही। कारण कसं आहे माहिती आहे का, आपण स्वामींची मूर्ती आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये जरी असली, आपल्या किचनमध्ये, तर खरं तर दत्त महाराजांना तर त्या गोष्टीचा वाससुद्धा चालत नाही। आणि ज्या घरात दत्त महाराजांची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल, तर त्या घरात नॉनव्हेज खरं तर बनलंसुद्धा नाही पाहिजे। तर असं सांगते। आणि जो व्यक्ती भक्ती करतो तर त्या तर व्यक्तीने खाल्लंसुद्धा नाही पाहिजे। पण आता कसं असतं, घरातील एक जण भक्ती करतं स्वामींची किंवा दत्त महाराजांची, पण काही लोक बाकीचे खाणारे, नॉनव्हेज खाणारे सुद्धा असतात, आपण प्रत्येकाला अडवू शकत नाही। पण जर आपण स्वतः स्वामींची भक्ती करतो, दत्त महाराजांची भक्ती करतो, तर आपण नॉनव्हेज खाणं हे कितपत योग्य आहे? आणि मला असं म्हणायचं की नॉनव्हेज खाणं हा इतकं लोकांना आवडतंच का? तर मला तर ही पूर्ण गोष्ट अजिबात आवडत नाही। मला नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांचा सुद्धा खूप राग येतो। मला असं वाटतं की एवढं छान देवानं छान असं निर्माण केलं आहे सृष्टी, एवढं सगळं चांगलं हे केलं आहे, आणि नॉनव्हेज का खावं बरं? बाकीचं आपल्याला खाण्यासाठी किती काय काय आहे, मग नॉनव्हेजच का खावं, असं मला स्वतःला प्रश्न पडतो। पण बराच वेळा माझे मिस्टरसुद्धा असे म्हणतात की अगं, तू खात नाही म्हणून तुला असं वाटतं, त्याच्यामुळे आता आवडतं लोकांना नॉनव्हेज खायला। तर असं प्रत्येकाच्या कसं असतं, वेगळा वेगळा हे असतो। पण त्या ताईंनी मला तसं हे केलं, म्हणून मला खूप त्या गोष्टीचं हे झालं की मग तुम्ही स्वामींची भक्ती करता, दत्त महाराजांची भक्ती करता आणि मग नॉनव्हेज खाता, तर हे पूर्ण चुकीचं आहे। जर तुम्ही दत्त महाराजांची भक्ती करत असाल, तुम्हाला कुठं बी गेलं तरी तुम्हाला सांगतात बघा, दत्त महाराजांची भक्ती जर करायची असेल तर नॉनव्हेज न खाता तुम्हाला भक्ती करावी लागते, अन्यथा तुम्ही भक्ती नाही केली तर चालेल। कारण घरामध्ये उलटा खेळ जो म्हणतो ना आपण, तो चालू होतो। दत्त महाराजांना नॉनव्हेजचा वाससुद्धा चालत नाही, म्हणजे घरामध्ये सुद्धा चालत नाही। दत्त मूर्ती घरामध्ये असेल आणि त्यातलाच आपल्या स्वामींचा अंश, म्हणजे आपल्या स्वामींचा अवतारसुद्धा दत्त महाराजांचा आहे। आता घरामध्ये काही लोक आणतात, हे एक गोष्ट वेगळी झाली, पण त्या व्यक्तीने अजिबात खाऊ नये, नाहीतर उलटे खेळ जे आहेत ते खरंच चालू होतात त्याच्यामुळे। तर असं असतं, त्याच्यामुळे नॉनव्हेज खाणं खूप, जे खाता असतील स्वामी भक्त, मी त्यांनासुद्धा सांगेल, तुम्हाला जर स्वामींची भक्ती करायची असेल, मी ह्या मताची आहे, तुम्हाला जर स्वामींची भक्ती करायची असेल तर तुम्ही खरंच नॉनव्हेज सोडून द्या। आणि हळूहळू सुटतंसुद्धा बघा। तुम्हाला सांगते, माझ्या मिस्टरांना एवढा खायचा नाद होता, एवढा म्हणजे आमच्या घरात नॉनव्हेज तेच जास्त सगळ्यात खात होते, म्हणजे मी तर अगोदरपासूनच खात नाही।
आणि मी पहिले अंडे खात होते बरं का, लग्नाच्या अगोदर खात नव्हते. लग्न झाल्यानंतर ह्या लोकांमुळं मलासुद्धा त्यांनी सवय लावली होती खायचंच म्हणून. पण मी तरी पण ते अंडी वगैरे थोडे दिवस खाल्ल्यानंतर मला ते भावतच नव्हतं, त्याच्यामुळं तरी पण सोडून दिलं. तर आमच्या घरात प्रचंड नॉनव्हेज असायचं. पहिल्यापासून खूप नॉनव्हेज खाणारी लोकं होती. पण कसं झालं, नॉनव्हेज माझ्या मिस्टरांचं माझी स्वामी भक्ती बघून त्यांना आपोआप स्वामींची सेवा करायची, स्वामींची भक्ती करायची सवय लागली आणि त्यांचं नॉनव्हेज आपोआप कमी झालं. होत झालं, एकदम नाही झालं, पण होत झालं. तर असं आहे, आपण जर कंट्रोल केला तर आपण खरंच स्वामी भक्त असाल, तुम्ही दत्त महाराजांचे भक्त असाल, तर तुम्ही कंट्रोल करत नॉनव्हेज खाणं सोडून द्या. तसंही नॉनव्हेज खाणं आपल्या तब्येतीलासुद्धा चांगलं नाही. आणि खरंच दत्त महाराजांची जर भक्ती करत असाल तर नॉनव्हेज खाणं पूर्ण बंद करावं लागेल. कारण उलटं जे चालू होतं घरामध्ये, मग तुम्ही म्हणता एवढी मी स्वामी भक्ती करतो, एवढी मी हे करतो, एवढी सेवा करतो, तरी पण मला त्रास होतोय, असं होतंय तसं होतंय. तर हे त्या गोष्टीमुळं होतात. कसं आहे, नॉनव्हेज चालत नाही आणि खाऊनीसुद्धा आणि आपल्या तब्येतीसाठी सुद्धा नॉनव्हेज खाणं चांगलं नाही. मला तर वाटतं एवढं काय त्याच्यात आहे की एवढं लोकांना आवडतं. आता तुम्ही मला बरेच जण कमेंटसुद्धा करताल की ताई मी नॉनव्हेज खाते किंवा आम्ही नॉनव्हेज खातो, मग आम्ही स्वामी भक्ती पण करतो, पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकाचा हा वेगळा भाग आहे. पण जर तुम्ही खरंच नॉनव्हेज खाऊन जर म्हणजे नॉनव्हेज घरामध्ये खात असाल आणि स्वामींची सेवा करत असाल तर त्याला अर्थ नाही, अजिबात अर्थ नाही. जर कुठलीच गोष्ट आपल्याला करायचीच आहे तर ती सात्विक भावनेने करावी, नाहीतर नसता केली तरी चालेल, असं मला तरी स्पेशली वाटतं. आता बरेच जण खाणारे असतात, प्रत्येकाचे वेगळे इश्यूजसुद्धा असतात. पण मला एक म्हणायचं आहे, नॉनव्हेज पण खाऊ वाटतं तुम्हाला आणि स्वामींची भक्ती पण करू वाटते, मग कुठली तरी एक गोष्ट तुम्हाला ही करायची ना, तर तुम्ही त्या गोष्टीवर कंट्रोल करायला शिका आणि ते तुम्ही बंद करा नॉनव्हेज खाणं. असं म्हणजे माझं तर मत असं आहे. नॉनव्हेज खाणं मला स्वतःला आवडत नाही, म्हणून मला असं वाटतं की दुसऱ्याने पण खाऊ नये, आजूबाजूच्या लोकांनी. आणि तसं खरं जर कंट्रोल करायचं म्हणलं तर माणसाच्याच हातात कंट्रोल असतो. आपण स्वतः जर नाहीच म्हणलं तरी ती गोष्ट कंट्रोलसुद्धा होऊ शकते. आता मला ज्यावेळेस मी पहिलं अंडी खात होते, पण मला ते भावनाच होत नव्हती. ज्यावेळेस मी अंडी खात होते त्यावेळेस मला उचमळायचा आणि उलट्या व्हायच्या. तर असं झालं. मग आमच्या घरच्यांनासुद्धा कळून चुकलं की हिला अजिबात चालत नाही आणि हिला आपण खायला घालणंसुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ते स्वतः पण खायचे आणि मला पण हे करायचे, फोर्स करायचे. माझं लग्न नवीन झालं तेव्हा हळूहळू ते सगळं सुटलं आणि मला तो त्रास पण व्हायचा. अंडी खाल्ले की मला ते उचमळायला लागायचं आणि उलट्या व्हायच्या. त्याच्यामुळे मला परत नंतर घरच्यांनीही फोर्स केला नाही आणि आमच्या घरातलं नॉनव्हेज हा आता बंद झाले म्हटलं तरी चालेल. 2-4 महिन्यातनं एकदा कधीतरी घरात येतं, कारण माझ्यासारखीच ते पण सेवा करतात स्वामींची, त्याच्यामुळे त्यांना पण तो नाद लागला आणि हळूहळू त्यांचीसुद्धा इच्छा जी आहे ती कमी व्हायला लागली. तर हे आमच्या घरातलं मी सत्य उदाहरण मी स्वतःचं सांगते की आमच्या घरातलं असं झालेलं आहे. म्हणून स्वामी सेवा जर करत असाल, दत्त महाराजांची सेवा जर करत असाल, तर नॉनव्हेज खाणं पूर्णतः बंद केलं तरच तुमचे प्रॉब्लेम सुटतील. आणि जर तुमच्या घरामध्ये सातत्याने आठवड्यातनं सारखं नॉनव्हेज होत असेल आणि तुमची सेवा पण स्वामींची चालू असेल, तर त्याला अजिबात अर्थ नाही. तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम कधीही पाठ सोडणार नाहीत. मला स्वतःला असं वाटतं की भक्ती करावी तर शुद्ध आणि पवित्र मनाने करावी. मन पवित्र म्हणजे आज आपला आत्मा, आपण नॉनव्हेज जर खात असेल तर आपला आत्मा कसा काय शुद्ध असू शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण सात्विक आहार करून जर भक्ती केली तर ती भक्तीसुद्धा आपल्या कामाला येते. आता मला तर हे वाटतं, म्हणून मी सांगितलंसुद्धा. आता तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा, जे माझे व्हिडिओ पाहतात. आणि असं काही नाही, नॉनव्हेज खाणारे असतील त्यांनीसुद्धा कमेंट करा आणि खाणारे असतील आणि न खाणारे असतील त्यांनीसुद्धा कमेंट करा. कारण म्हणजे मी माझं मत एक मांडलं आणि मला त्या ताईंनी बोललेलं जे आहे ते एक मांडलं मी तुमच्याशी. त्या ताईंनी मला सांगितलं म्हणून मी सांगते की त्या काय म्हणाल्या की स्वामींनी असं कुठं सांगितलेलं आहे सेवा करायची आहे तर तुम्ही नॉनव्हेज बंद करावं लागेल, फक्त आपण ज्या दिवशी सेवा करतो त्या दिवशी फक्त नॉनव्हेज खायचं नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणून मी एक सांगते. तर बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, खरीखुरी आत्ता सध्याची चालूची गोष्ट आहे. एक गाव आहे आणि त्या गावामध्ये दत्त महाराजांचं मंदिर आहे. तिथं दत्त महाराजांच्या सेवा असतात. म्हणजे तिथं सगळं हे आहे, महाराज आहेत तिथं. आणि त्या गावामध्ये एकच फुलाचं दुकान आहे, म्हणजे एकच हाराचं दुकान आहे. गाव छोटंसं आहे अगदी आणि तिथं फुलं आणि हार एकाच ठिकाणी मिळतो आणि त्या हाराच्या फुलाच्या शेजारीच नॉनव्हेजचं दुकान आहे. तर मंदिरामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे तिथं त्यांनी मोठ्या अक्षरामध्ये
की मंदिरामध्ये येत असताना ह्या गावातले हार आणलेले असतील तर स्वीकारले जाणार नाहीत, इथनं हार घ्यायचे नाहीत असं मंदिरामध्ये तिथं लिहिलेलं आहे. तर जे त्या मंदिरामध्ये जी लोकं येतात ती बाहेरगावरून येतानाच ते हार घेऊन येतात, तिथले हार आणत नाहीत ते, का तर त्या दुकानाच्या शेजारी नॉनव्हेजचं दुकान आहे म्हणून. तर ही गोष्ट सांगते. म्हणून मी नेहमी सांगते की स्वामींचा अवतारच, दत्त महाराजांचा अवतारच स्वामींचा आहे, त्याच्यामुळे दत्त महाराजांनाच चालत नाही तर स्वामींना कसं चालत असेल, म्हणून ही गोष्ट मी व्हिडिओमध्ये सांगितली. तर असं खरंच काही माझं चुकलं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा सुद्धा ताई, की असं असं आहे, तसं तसं आहे. मी काय कुणाच्या भावना दुखवाव्या म्हणून किंवा कोणासाठी किंवा दुसरे कोण खातात म्हणून बोललेली नाही. तर माझं चॅनलवरती मी स्वामींची भक्ती, सगळ्या देवांची भक्ती केलेली मी तुम्हाला दाखवते आणि माझ्याकडून तुम्हाला काहीतरी शिकता यावं. आणि प्रत्येकाचंच काय असतं, आपल्याला काहीतरी शिकता येईल म्हणूनच आपण ते व्हिडिओ पाहतो किंवा बघतो असं. तर म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जर आपण स्वामींची, दत्त महाराजांची भक्ती करत असाल तर नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे आणि खाऊसुद्धा नाही. तर असो, आज आहे शुक्रवार आणि माझी सुंदर अशी पूजा झालेली आहे. तर आई तुळजाभवानीला छान असा अभिषेक केलेला आहे. तर अभिषेक केलेला पंचामृत जे आहे ते काय करता, तर कसं आहे, अभिषेक केलेलं पंचामृत आहे. तर खरंच आपल्याला काही त्रास होत असेल किंवा आपल्याला कुठल्या काही हे असतील तर बघा, आपण ते अभिषेक केलेलं, स्वामींनासुद्धा अभिषेक केलेलं पंचामृत आहे ना ते आपण प्यायचं. आणि कुठल्याही देवाला अभिषेक केलेलं पंचामृत आहे ना ते आपण प्यायचं, प्राशन करायचं. त्याच्यामुळे जे आपल्यामध्ये काय असतील, प्रॉब्लेम असतील किंवा आपल्याला कुठलं काय असेल तर ते सुद्धा ॲटोमॅटिक निघून जातं. जर स्वामींना आपण गुरुवारी अभिषेक केला तर गुरुवारीसुद्धा ते आपण पाणी जे आहे किंवा ते पंचामृत आहे ते आपण अमृत समान आपण ते पिऊन टाकायचं. आणि मी आई तुळजाभवानीचं सुद्धा अभिषेकाचं जे आहे ते आम्ही दोघंही पितो. मिस्टरांना पण थोडंसं ठेवते आणि मी सुद्धा पिते. मुलं असली तर मुलांनासुद्धा पाजत असते, कारण कसं आहे त्यांची बुद्धी चांगली चालावी आणि त्यांना कुठल्या गोष्टी बाहेरच्या कुठल्याही होऊ नये यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. अभिषेकाला खूप महत्त्व आहे. अभिषेकाचं जे पाणी आहे ते आपण प्यायचं आहे. आणि म्हणूनच अभिषेक घालत असताना सुरुवातीला एका चांगल्या पाण्याने अभिषेक करायचा. ते पाणी आपण झाडाला घालायचं आणि त्यानंतर मग आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा, नंतर प्यायच्या पाण्याने अभिषेक करायचा, म्हणजे ते आपल्याला प्यायला येतं. म्हणजे पाणी पण स्वच्छच घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते प्यायला येतं. तर असं शुक्रवार आहे आज आणि स्वयंपाक करत करत इकडे स्वयंपाक चालू आहे. इकडे माठामध्ये पाणी ओतलेलं नव्हतं आणि माठामध्ये माझ्याकडे नसतं पाणी ओतायचं, तेच ओततात पाणी. पण आज असं झाले, ते सकाळपासून मला खूप वेळा म्हटले माठ धू माठ धू. मी काय माठ धुतला नव्हता त्यावेळेस, त्याच्यामुळे ते वैतागून सांगून अक्षरशः ते कामावरती गेले आणि शेवटी मलाच पाणी ओतावं लागलं माठामध्ये. सकाळी मला इतकी कामांची गडबड असते, घाई असते आणि पूजा असतात आणि मला काय होतं, मला माझ्या कामापुढे म्हणजे मला माझ्या देवपूजेपुढे मला बाकीच्या गोष्टीच कुठल्याच सुधरत नाही. त्याच्यामुळे ते मला बोलून निघून गेले आणि शेवटी परत मी स्वतःच ओतलं. त्यानंतर बघा सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग भांडी पडलेले होते ते भांडे वगैरे घासायला घेतले. भांडी स्वयंपाक झाले की खूपच पडतात आणि भांडी वगैरे घासून सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करून हे करोस्तोवर मला बरोबर 12 वाजतात. 11:30ला कधी 12ला कधी काम होतं, कारण पूजेलाच मला करेक्ट 2 तास हे पूजेला जातात. आणि तसंही आता काय होतं, पहाटे उठून माझं होतं पण बरं का, पहाटे जर उठलं लवकर तर हे सगळं लवकर पण होतं. पण आता काय झालेलं आहे, आत्ता सध्या पहिल्यापासून खूप धावपळीत दिवस गेले आणि खूप पहाटे उठायचे, मुलं होती, डब्बा करायचा, हे सगळं. तर आता हे पण मला म्हणतात एवढं काही लवकर उठायची गरज नाही, 6ला वगैरे उठलं तर होतं. कारण काय होतं, आतापर्यंत तर आपलं दगदगी आणि ह्याच्यामध्ये जीवन गेलंच. त्याच्यामुळे आता जास्त पहाटे 5ला आणि 5:30ला अजिबात उठत नाही मी. आता निवांत 6ला उठत असते. पोरं वगैरे आले की मग 5:30ला उठावं लागेल किंवा कुठं जायचं असेल किंवा आपल्याला काही ज्या दिवशी कामं असेल त्या दिवशी उठते. पण रोज मात्र मी खरंच सांगते की मी आता पहाटे उठायचं सोडून दिले, कारण खूप दगदग हे जे होतं. तर आता मुलं वगैरे इथं नसतात, त्याच्यामुळे निवांत चाललेलं असतं. 6ला उठून सुद्धा बाकीची कामं होतात, आपण देवाचं हे सगळं करतो. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.